समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस शहरातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात 24 तास पाणी मिळण्यासाठी पाण्याची योजना सुरू करू। स्वाभिमानी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल। 5 वर्षात पलूस शहराचा कायापालट करू असे आश्वासन भाजपा महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी दिले। पलूस शहर स्वाभिमानी आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। यावेळी स्वाभिमानी आघाडीचे अध्यक्ष निलेश एसुगडे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सर्जेराव नलवडे, भाजपा पलूस तालुका माजी अध्यक्ष विजय पाटील, चौंडेश्वरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रदीप बुचडे प्रमुख उपस्थित होते। यावेळी संग्राम देशमुख म्हणाले की पलूस शहर हे उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर असून येथे एखादा मोठा उद्योग आणून आपल्या उद्योजकांना त्याचा फायदा होईल यासाठी प्रयत्न केला जाईल। पलूस शहरातील लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल थांबवण्यासाठी स्वच्छ पाणी योजना कार्यान्वित करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू। पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश एसुगडे म्हणाले, ज्या काळात बापूसाहेब एसुगडे यांनी विकास कामे राबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही मंडळींनी त्यांना विरोध केला, त्यांच्यावर खोटे आरोप केले। आताही ज्या मंडळींनी भ्रष्टाचार केला त्यांना पाठीशी घालण्याचे काम काँग्रेसचे आमदार करत आहेत। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संग्रामसिंह देशमुख यांना पलूस शहरातून आम्ही मताधिक्य दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। कार्यक्रमात सुमेश पाटील, भाजपा पलूस शहराध्यक्ष रामानंद पाटील, संजय एसुगडे, भावेश नलवडे, हनुमंत कदम, सागर सुतार, विजय पाटील, प्रकाश पाटील, संजय बर्गे, नारायण निकम, अरुण ब्रह्मे, सुनील घोरपडे, विष्णू सिसाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत सांगतो आपल्याला आपण उद्याच्या 5 दिवसामध्ये ताकदीने काम करा, ₹10,000 आशीर्वाद द्या, पण ते स्वप्न बापूसाहेबांचं होतं ते पूर्ण करण्याची या ठिकाणी वाईट देत असताना तुमच्या सोबत ताकदीनं राज्य सरकार पुरस्कारांच्या दारात करायची जबाबदारी माझ्याकडे। आपल्याला मुख्यमंत्री होण्यासाठी आम्हाला यायचं आहे, आपल्याला आम्हाला एवढंच करायचं आहे की या शहरातल्या या तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे। मी संग्राम देशमुख दिवस गांधी लागलं, मी भाग्यवान आहे, मी चांगल्या व्यक्तीला आशीर्वाद दिला, हे चित्र मी मनापासून आपले आभार आहे। आज या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या पाठिंब्याची खूप आवश्यकता होती। अशा वेळी तुम्ही मला पाठिंबा दिला आहे की आयुष्यभर आमचा परिवार भविष्य भारतीय जनता पार्टी असेल, आम्ही पलूसमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आम्ही या ठिकाणी सर्वांगीण प्रयत्न करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझं मी भाषण करतो। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला
विसरू नका.